काय ग, कुठे हात मारलास? कधी चैन चोरलीस ती? मम्मा, मी सांगते तुला, आपल्या घरी पार्टी होती ना, किमया आली होती, तेव्हा पण सगळे बिझी होतो. तेव्हा तिने हा कांड केलाय. अजून काय काय चोरलंयस? बरोबर बोलतेय ना मी? तेव्हाच केलंयस ना हे सगळं? अजून काही घेतलंयस की फक्त चेनच घेतलीस? मम्मा, आपण ना हिची रूम चेक करूया. शी, मला इथे उभं सुद्धा राहत नाहीये. ती गचाळ रूम आहे ही. ए, आधी आहे ना तुझी साडी चेंज कर, कळलं? आणि तुझा युनिफॉर्म घाल. तर हात सुद्धा लावला नाही त्याला. एक काम कर अप्पी, उचल आणि फेक तिच्या तोंडावर. मॉम, काय चाललंय तुझं? अच्छू, बरं झालं तू आलास. हे बघ, हे कसं दिसतंय? ए मॉम, काय करतेस यार? अरे असं काय, तुझ्यासाठी मोठा सरप्राईज आहे. कसला सरप्राईज? अरे सांगते, आधी कपडे तर सिलेक्ट कर. मॉम, मला सरप्राईजेस आवडत नाही, माहिती ना तुला. सांग आधी काय ते. एक मिनिट, चिडचिड करू नकोस. अरे तुला तुला एक छान स्थळ आलंय आणि आज ते लोक बघायला येणार आहेत. आर यू इन्सेन? मला न विचारता कसं काय डिसाईड केलंस तू? कम ऑन अंशू, विचारायचं काय त्यात? हॅलो, तुझी टेस्ट माहितीये मला. मुलगी सुंदर आहे. अरे आपल्या तोला बोलाचं स्थळ आहे. विशेष म्हणजे त्यांच्या साड्यांचा एक मोठा ब्रँड आहे. एवढं चांगलं स्थळ हातचं का घालवायचं? हा, मॉम, आय डोंट केअर. मला कोणालाही बघायचं नाहीये. तुला विचारत नाहीये मी, सांगते. आज तुला बघायला येणार आहे, त्यामुळे गपचूप कपडे सिलेक्ट कर. इज दॅट क्लिअर? गॉड, कशाला फोन करते? हॅलो मंदाताई, बोला. काय हवंय आता? काही नकोय मला तुमच्याकडनं. पण बाई, तुम्ही जर तुमच्या मुलांवर चांगले संस्कार केलेत ना, तर खूप उपकार होतील आमच्यावर. एक मिनिट, हा. तुम्ही काय आणि कोणाशी बोलताय ना, याचं भान ठेवा. चांगलं भान आहे मला, चांगलं भान आहे. एक तर तुम्ही या अशा, तुमची मुलगी ती तशी आमच्या गळ्यामध्ये मारली आहे तुम्ही, ती बिनकामाची. जरा काही काम सांगितलं की ती आमच्यावरच आळ घेते. मग सगळे लोक आम्हालाच ओरडतात, माझ्या घरातले सगळे मलाच नको नको ते बोलतात. आणि तुमचा मुलगा तर त्याच्यापेक्षाही वरचढ आहे. अहो काय हो, जरा तरी चांगली शिकवण द्यायची की आपल्या मुलांना. मी तुमच्या घरी आले होते त्यावेळेला मला म्हणालात ना, मी माझ्या मुलांना खूप चांगले संस्कार दिलेले आहेत, खूप चांगलं शिकवलंय. कुठे लपले तुमचे संस्कार? बात मुलांवर लक्ष नाहीये तुमचं. काय करत काय असतं दिवसभर तुम्ही? नुसते दागिने घालून मिरवत असता. बोला बोला बोला. एक मिनिट, बस करा. आज आमच्याकडे खूप छान कार्यक्रम आहे. तुमची फालतूची बडबड ऐकायला मला अजिबात वेळ नाही आणि इंटरेस्ट तर त्याहूनही नाही. हो ना, चालेल ना. मला पण तुमच्या फाटक्यामध्ये ना पाय घालायची हौस नाहीये. नशीब समजा मी तुम्हाला फोन केलाय ते. जे काही तुम्हाला माझ्याकडनं कळणार आहे ना, ते दुसरं कोणी सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे. सगळं काही कळणार आहे तुम्हाला माझ्याकडनं. दुसऱ्या कोणाकडून? म्हणजे काय करणार आहे? फालतूचं बोलणं बंद करा आणि मुद्द्यावर या. येते मुद्द्यावर येते. मला तुम्ही सांगा, तुमच्या घरी तुम्ही ती मदतनीस ठेवली ना चिंगी, तिच्यावर तुम्ही चोरीचा आळ घेतलात ना? तुम्हाला कसं कळलं? मुद्दा तो नाहीये, पण तुम्ही आळ घेतलात ना. खरी चोरी तुमच्या मुलाने केलीये. आता बोला,
तुम्हाला माहितीये का समररावाच्या केबिन मधून ना त्यांनी ते पैसे काढले आणि ती चेन पण काढली आणि तेव्हा जेव्हा तो हे सगळं काढत होता ना तेव्हा आमचे हे तिथे होते आणि यांनी सगळं पाहिलं. आता काय आता सगळं कळणार समररावांना आणि स्वानंदीला. हे सगळं सांगणार. लागणार आहे तुमची वाट. ते तिकडेच यायला निघालेत. येणार आता आणि सगळं सांगणार. बस आता बोंबलत. मी आपलं बाबा काय सांगायचं काम केलेलं आहे. मला बाकी काय माहिती नाहीये. बघा बघा हे मॅटर काय ते बघा जरा. समररावाच्या केबिन मधून ना त्यांनी ते पैसे काढले आणि ती चेन पण काढली आणि तेव्हा जेव्हा तो हे सगळं काढत होता ना तेव्हा आमचे हे तिथे होते आणि यांनी सगळं पाहिलं. काहीही झालं ना तरी हे प्रकरण आपल्या अंगाशी आलं नाही पाहिजे. हे धंदे आता बाज कर. टाइमपास करतोय. टाइमपास ठीक आहे पण जास्त डोक्यावर बसवू नको. नाचेल ती नाचेल. ज्याची लायकी नाहीये त्यांना सोन्याचे दागिने देतोय. बस कर आता बस. नाही मॉम, सांगितलं ना टाइमपास आहे तो फक्त. आणि ती पोरगी पण चालू आहे, ती पण टाइमपास करते. तिला डोक्यावर बसवायला मी काय मूर्ख आहे? जाऊ दे, ते सोड आता. करायचं काय ते सांग. वाटलं नव्हतं त्या म्हाताऱ्यात एवढी हिंमत असेल. दिसला तेव्हाच डोकं फोडायला पाहिजे होतं त्याचं. इथून पुढे आता काय करायचं ना त्याचा विचार कर. काही झालं तरी समर आणि स्वानंदीला काही कळता कामा नये. त्या थेरड्याबरोबर बाहेरच्या बाहेर बोल आणि मिटून टाक. येस मॉम, मी बघतो माझ्या पद्धतीने.